श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन डिश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज आपण उपवासाचे मेंदू वडे बनवणार आहोत। वरई 1 वाटी, बटाटे 3 उकडून घेतलेत, मिरचीचा ठेचा, मीठ। बटाटा किसून घ्यायचा आहे। मीठ टाकून घ्यायचं, मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा, कालून घ्यायचं, पीठ असं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, 1 वाटी शाबूत तांदूळ भिजवून घेतला आहे, ते मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं। अशा प्रकारे मळून घ्यायचं, गोळा झाला पाहिजे त्याचा। 5 मिनिटं भिजून द्यायचं। असं मळून घेतलं आहे, तेल लावून घ्यायचं हाताला। मेंदू वडे बनवून घ्यायचे। अशा प्रकारे मेंदू वडे बनवून घ्यायचे। मी बाकीचे बनवून घेते सगळे। उपवासाचे मेंदू वडे अशा प्रकारे बनवून घेतले। आता तळून घेऊया। लगेच हलवायचं नाही, बुडबुडे कमी झाले तेलाचे की मग पलटी करून घ्यायचं। वडा काढून घ्यायचा। अशा प्रकारे गोल्डन ब्राउन कलरवर तळून घ्यायचे। बाकीचे वडे तळून घेते। उपवासासाठी शेंगदाण्याची चटणी। शेंगदाणे घेतलेत, मिरच्या घेतल्यात, मीठ घेतले। कढई तापली आहे, तेल टाकून घ्यायचं। तुम्ही जर उपवासाला जिरी कोथिंबीर खात असेल तर जिरी कोथिंबीर टाकून घ्यायची। तेल तापलं आहे। अशा प्रकारे बनवून घ्यायचे। तुम्हाला घट्ट किंवा पातळ ठेवायचे असले तर ठेवू शकता। मीठ टाकून घ्यायचं। उकळी आली की बंद करायचं, हलवून घ्यायचं। उकळी आली आहे। उपवासाचे मेंदू वडे तयार झाले आहे। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।